ओम श्री साईराम. सत्य साई वाहिनी. प्रकरण 8. बंधन. मनुष्य जितका वेळा नख कापू शकतो तेवढ्या वेळा त्याचे अल्पकालीन निवासस्थान असलेला स्थूल देह त्यागू शकतो, परंतु सूक्ष्म देह त्यागता येत नाही, तो टिकून राहतो. हे भारतीय आध्यात्मिक विचारांचं परमरहस्य आहे. या मार्गाने पुढे शोध घेतल्यास असं प्रगट होईल की मनुष्य स्थूल देह, सूक्ष्म देह आणि जीवी यांचं संकुल आहे. वेदांतिक तत्त्वज्ञान जीवी शाश्वत, अविकारी, नित्यत्वाच्या विशेषतेने युक्त आहे असं घोषित करतं. प्रकृती किंवा भौतिक विश्वसुद्धा शाश्वत आहे, परंतु एक भिन्नता आहे. ते नित्य परिवर्तनीय आहे. ते कधीही पूर्वीप्रमाणे नसतं, परंतु ते चिरस्थायी आहे. भौतिक विश्वाची आधारभूत तत्त्वे, प्राण आणि आकाश शाश्वत आहेत, परंतु ती निरंतर क्रिया प्रतिक्रिया करतात आणि विविध आणि विभिन्न प्रकारांनी प्रकट होतात. जीवात्म्याचं मूळ आकाश किंवा प्राणामध्ये नसतं. तो स्वभावतः पदार्थ नाही, म्हणून तो शाश्वत, अपरिवर्तनीय आहे. त्याची निर्मिती आकाशाच्या प्राणावरील संघाताने किंवा प्राणाच्या आकाशावरील संघाताने झालेली नाही. संघटित केलेल्या वस्तूंचं विघटन होतं, पण ज्या वस्तू प्रारंभापासून निजरूप आहेत त्यांचं असं विघटन होऊ शकत नाही. कारण विघटन म्हणजे मूल स्वभाव पुनर्ग्रहण करणं. वस्तू मूलतः जशी होती तशी बनणं, स्वतःचं मूल वस्तूमध्ये रूपांतरित करणं. स्थूल देह, प्राण आणि आकाशाच्या संयोगाचा परिणाम आहे, म्हणून तो स्वतःला या घटकांमध्ये विलीन करतो. सूक्ष्म देहसुद्धा विलीन होतो, परंतु प्रदीर्घ काळानंतर. जीवीचे घटक नाहीत, म्हणून तो विघटित होत नाही. तो अजन्म आहे, त्याचा जन्म होऊ शकत नाही. ऐक्यकारक घटकरहित वस्तूंची उत्पत्ती घटिका असू शकत नाही. अब्जावधी विभिन्न वस्तू, शक्ती आणि घटनांनी परिपूर्ण प्रकृती किंवा भौतिक जग ईश्वरी संकल्पाने नियंत्रित केलं जातं. ईश्वर सर्व साक्षी, सर्वज्ञ, सर्वव्यापी आहे. तो प्रकृतीला प्रेरित करतो आणि प्रकृतीच्या माध्यमातून निरंतर कार्य करतो. प्रकृती नित्य त्याच्या संरक्षणाखाली आहे. त्याचं प्रभुत्व अनादी अनंत आहे. हा द्वैतवादींचा सिद्धांत आहे. इथे एक प्रश्न उद्भवतो. ईश्वराने शासिलेलं हे जग इतकं दुष्ट आणि नीच असण्याची अनुमती तो कशी देतो? याचं उत्तर असं दिलेलं आहे की ईश्वर दुःख आणि वेदनांचा उत्तरदायी नाही. आपल्या दुःखाचे जनक आपली पापकर्म आहेत. सुख आणि दुःख मनुष्याने केलेल्या सत्कर्मांचे आणि दुष्कर्मांचे परिणाम आहेत. ईश्वर साक्षी मात्र आहे. तो दंड देत नाही किंवा दुःखाचं कारण नाही. जीवी अनादी म्हणजे अजन्म आहे, परंतु तो निरंतर कर्मामध्ये भाग घेतो. त्यामुळे त्याला अटळ कर्मफलं भोगावी लागतात. हा सर्वांचा अनुभव आहे. सर्वांच्या मनाची विशेषता आहे. हा प्रकृतीचा न तोडता येणारा नियम आहे. सुख आणि दुःख आपल्या कर्मांच्या प्रतिमा आहेत. ते प्रतिध्वनी, प्रतिबिंब, प्रतिक्रिया आहेत. जीवी कर्मांच्या शुभ अशुभतेपासून निर्लिप्त साक्षी मात्र राहू शकतो. ज्यावेळी तो कर्मामध्ये आसक्त होतो त्यावेळी सत्कर्मांचं शुभ फल आणि दुष्कर्मांचं अशुभ फल भोगावं लागतं. वेदांत घोषित करतो की जीवी स्वभावतः परिशुद्ध, निष्कलंक आहे. भारतीय विचारांनुसार हा सर्व मान्य सिद्धांत आहे, पण हे सत्य अज्ञान आणि उपेक्षेमुळे धूसर झालेलं आहे. म्हणून माया अनुभूती दूषित करते आणि अज्ञानपटल पाप उत्पन्न करतं. परंतु सत्कर्मांनी मायामेघ विखुरले जातात आणि आत्मसत्याची जाणीव होते. सर्व जीवी स्वभावतः परिशुद्ध आहेत. सत्कर्म दुष्कर्मांच्या कलंकांना मिटवून त्याची सारभूत शुद्धता जपून ठेवतात. त्यानंतर जीवीला देवाकडे जाणाऱ्या देवयान मार्गावर नेलं जातं. ईश्वराकडे जाण्याची तीव्र इच्छा त्याचे शब्द, विचार आणि कर्म परिवर्तित करतात. शब्दांविना आपण विचार करू शकत नाही. विचारांसाठी शब्द हे आवश्यक सामग्री आहेत. ज्यावेळी व्यक्ती देह त्यागते त्यावेळी शब्द मनामध्ये प्रवेश करतात. मन प्राणात प्रवेश करतं
आणि प्राण आत्म्यामध्ये विलीन होतो. देहामधून निराळा झालेला आत्मा ज्या वेळेला स्वतःला मुक्त करतो त्यावेळी तो सूर्यलोकाकडे धावतो. तेथून तो ब्रह्मलोकात पोचतो. ब्रह्मलोकात पोचल्यावर त्या निराळ्या आत्म्याचा किंवा जीवात्म्याचा प्रकृतीशी काहीही संबंध राहत नाही. काळाच्या अंतापर्यंत तो तिथे अस्तित्वात असेल. त्याला अमर्याद आनंदाची अनुभूती होईल. सृजनशक्तीशिवाय उर्वरित सर्व शक्ती त्याला प्राप्त होतील. जगत परिपालनाची शक्ती केवळ ईश्वराकडे आहे. ईश्वर सर्व प्रकारच्या आकांक्षांपासून मुक्त आहे. ईश्वराला प्रेम अर्पण करणं आणि प्रेमाने त्याची आराधना करणं हेच केवळ मानवाचं कर्तव्य आहे. यामुळे सर्व जीवातील सर्वोच्च स्थितीवर मानवाची उन्नती होते. ज्यांना या स्थितीचं ज्ञान नाही किंवा तिची कर्तव्य पार पाडण्याला सक्षम नाहीत ते अन्य श्रेणीचे असतात. ते सुद्धा अर्पण आणि आराधना करतात. ते सुद्धा स्वतःला हितप्रद कर्मांमध्ये गुंतवून ठेवतात. पण त्यांना कर्मफलाची आसक्ती असते. ते कर्मफलांच्या लाभाने प्रेरित होऊन कर्म करतात. आम्ही असहाय्यांना सहाय्य केलं आहे म्हणून आमचा मार्ग सहज आणि सुरक्षित असेल. आमचा मार्ग निर्विघ्न करण्यासाठी आम्ही दीनजनांचा उद्धार केला आहे. आम्ही भजनांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवलं आहे म्हणून आम्हाला स्वर्गप्राप्तीची खात्री आहे. अशा श्रेणीतील लोकांच्या सत्कर्म करण्यामागील या क्लुप्त्या असतात. जेव्हा अशा व्यक्ती देह त्यागतात म्हणजे मृत्यू पावतात तेव्हा त्यांचे शब्द मनामध्ये विलीन होतील. त्यांची मनं प्राणांमध्ये विलीन होतील आणि त्यानंतर प्राण जीवीमध्ये विलीन होऊन जीवात्मा चंद्रलोकापर्यंत म्हणजे मनाच्या अधिष्ठित देवतेच्या लोकांपर्यंत यात्रा करेल. हे सूचित करतं की जीवात्म्यांना इच्छा आकांक्षेचे उद्वेग आणि आवेग समाविष्ट केलेल्या मनाच्या प्रांतात पुनर्प्रवेश करावा लागणार आहे. असे जीवी चंद्रलोकांमध्ये त्यांच्या सत्कर्माचे फल शेष असेपर्यंत काही प्रमाणात समाधान आणि आनंद भोगतात. म्हणून शास्त्रांमध्ये सांगितलं आहे, क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती. जीवात्मा पूर्वजन्मांच्या कर्मफलांनुसार ज्ञानेंद्रिय इत्यादींनी सज्ज एक देह धारण करून आणखी एक जीवनचक्र आरंभ करतो. जीवात्म्याचे चंद्रलोकातील वास्तव हिंदू देव म्हणून स्वर्गामध्ये घालवलेला काळ किंवा ख्रिश्चन आणि इस्लामी धर्म देवदूत म्हणून घालवलेला काळ असे निर्देशितात. या देवांच्या अधिपतीला दिलेलं देवेंद्र हे नाव अधिकारपद सूचित करतं. या पदापर्यंत सहस्रावधी पोचलेले आहेत. वेदांनुसार जेव्हा व्यक्ती सर्वोच्च शुभ आचरण करते त्यावेळी तिला देवेंद्र पदापर्यंत उन्नत केलं जातं. या पदावर यापूर्वी पोचलेला जीव पृथ्वीवर येऊन मानवी देहातील त्याचा जीवनक्रम पुनश्च प्रारंभ करतो. ज्याप्रमाणे पृथ्वीवरील राजे बदलतात त्याप्रमाणे स्वर्गामध्ये सुद्धा राज्यकर्त्यांना उन्नती आणि अवनतीपासून सुटका नसते. स्वर्गातील रहिवासीसुद्धा उत्थान पतनाच्या नियमांनी नियंत्रित असतात. केवळ ब्रह्मलोकात जन्म मृत्यू उन्नती अवनती उत्थान पतन नसतं. हा भारतीय विचारांचा मूल सिद्धांत मानवतेला प्रदान केलेलं शाश्वत अमृत आहे. जीवात्मा चंद्रलोकामध्ये देव म्हणून असताना कोणतंही कर्म उत्पन्न करू शकत नाही. केवळ मानवच कर्माद्वारा स्वतःस व्यक्त करतो, ज्याच्या फलामुळे तो बंदी होतो. कर्म म्हणजे फलांची अपेक्षा ठेवून केलेला सकामक क्रिया. ज्यावेळी आत्मा चंद्रलोकात देव म्हणून असतो त्यावेळी तो संतुष्ट आणि समाधानी असतो. म्हणून त्याला आनंद प्राप्त करण्यासाठी किंवा अधिक पुण्य प्राप्त करण्यासाठी क्रिया करण्याची अभिलाषा असणार नाही. पूर्वजन्मींच्या सत्कर्मांचं फल किंवा सद्गुणांचा पुरस्कार म्हणून त्याला चंद्रलोकातील वास्तव्य लाभलेलं असतं. सत्कर्मातनं फलीभूत झालेला आनंद अनुभवल्यावर आणि व्यय झाल्यावर उर्वरित कर्मफळं भोगण्यासाठी जीवात्म्याला पुनश्च मानवरूपात पृथ्वीवर यावं लागतं. त्यानंतर सर्वोच्च शुभ प्राप्त करून महापुण्य प्रदान करण्याची शक्ती असलेल्या कर्मांमध्ये मग्न राहून तो त्याचं हृदय शुद्ध करू शकतो आणि ब्रह्मलोकाला पोचू शकतो, जिथून परत येणं नाही. वेदांमध्ये नरक हा शब्द कुठेही सापडू शकत नाही. भारतीय पारमार्थिक विचारांमध्ये नरक ही संकल्पना असंबद्ध आहे. शास्त्र आणि पुराणांमध्ये नरक ही कल्पना आणि नरकाची विविध वर्णनं या नंतर जोडलेल्या पुरवण्या आहेत. या मूलग्रंथाच्या रचनाकर्त्यांचा विश्वास होता की नरक गृहीत धरल्याशिवाय धर्म असमग्र राहील.
त्यांनी नरकातील विभिन्न यातनांचं वर्णन केलं, परंतु नरकातील वेदनांची एक सीमा त्यांनी निर्धारित केली. त्यांनी घोषित केलं की नरकामध्ये मृत्यू होऊ शकत नाही. केवळ लोकांना पापकर्मांपासून परावृत्त करणारं भय जागृत करण्याच्या हेतूने नरकाची निर्मिती झाली. परंतु अद्वैतामध्ये स्वर्ग नरक गृहीत धरलेला नाही. त्याचा संबंध केवळ बंधन आणि मुक्ती, अज्ञान आणि प्रकाश यांच्याशी आहे. यालाच वेदांत म्हणतात. वेदांताने प्रस्तुत केलेल्या श्रद्धेपेक्षा श्रेष्ठ तर श्रद्धा नाही. जय साईराम.